अमरावती शहर के रेलवे स्टेशन रोड स्थित उसीमिया मस्जिद के सामने मौजूद मुथूट फाइनेंस लोन कर्मचारियों ने ग्राहकों के 7 लाख रुपए की धोखाधड़ी का मामला सामने आया। अनियमित से नाराज करीब 20 से 30 खाताधारकों ने सिटी कोतवाली थाने पहुंचकर शिकायत दर्ज कराई। खाताधारकों का आरोप है कि सोना गिरवी रखकर लोन लेने के बाद जब वे किस्त जमा कराने गए तो सर्वर डाउन है जैसे बहाने बनाकर पैसे ले लिए गए, लेकिन आधिकारिक रसीद नहीं दी गई। कुछ ग्राहकों ने गिरवी रखा सोना गायब होने का भी आरोप लगाए। एक ग्राहक ने बताया कि उससे 44 ग्राम सोना गिरवी रखा था, लेकिन उसके केवल 24 ग्राम सोने की रसीद दी गई। यह गड़बड़ी हाल ही में उसके ध्यान में आई। इस मामले में बैंक के कुछ कर्मचारियों ने भी धोखाधड़ी की शिकायत दर्ज कराई। एक महिला कर्मचारी ने 16 लाख रुपए और दूसरे कर्मी ने 10 लाख रुपए की धोखाधड़ी का आरोप लगाया है। सिटी कोतवाली पुलिस ने सभी शिकायत लेकर जांच शुरू कर दी है। एसपी संजय खताड़े ने कहा है कि विस्तृत जांच के बाद संबंधित लोगों के खिलाफ कार्रवाई की जाएगी। 15 लाखाचं सोनं आहे मुथूट फायनान्सवर आणि शुभम सरांनी मला आज बोलवलं होतं की बा तुम्ही 2-3 दिवसांनी या। तर मी आज जेव्हा तिथे गेलो तर तिथे माहीत पडलं की बा असं 14 करोड 15 करोड रुपये घेऊन बा शुभम सर पळाले। पण माझ्याजवळ ॲथोराईज पावत्या आहे, समजा 5-6 महिने झाले, मला 5-6 महिने झाले घेऊन। पण मी आता व्याज भरायच्या ह्यानी गेलो तर आता असं हे माहीत पडलं, पण माझं 15 लाखाचं सोनं आहे। आता याचं कसं काय होईल या गोष्टीचं सगळ्या? नाही, त्यांनी मला 2 दिवसांनी बोलवलं होतं शुभम सरांनी की ये बा तू। तर मग मी गेलो, आज गेलो तर हे असा प्रकार माहीत पडला। भरपूर जण आहेत तिथेही बाहेर आहेत, आता इथेही आले आहेत लोक भरपूर जण, आणि त्याच्यासमोर तिथे लोक आहेत। काही जणांना कच्च्या पावत्या दिल्या आहे म्हणतात। ते कच्च्या पावत्याचं काही नाही, पण माझ्याजवळ पक्क्या पावत्या, पण त्या पक्क्या पावत्याचं काही घेणं देणं नाही म्हणते। आता मी सध्या आता रिपोर्ट देतो पोलिसांचा त्या गोष्टीचा सगळ्या। जगदर भुगुल, मुथूट फायनान्सला माझं गोल्ड लोन चालू होतं। 5 महिने आधी मी गोल्ड तिथे ठेवलेलं होतं। 2 शनिवारला मी गोल्ड सोडायला गेलो तर 2-3 दिवसांनी या असं त्यांनी उत्तर दिलं। काल गेलो तर मॅनेजर नाही आहे, आज गेलो तर मॅनेजर फरार झाला असं माहिती पडलं। फरार झाल्यानंतर मी पोलीस स्टेशनला रिपोर्ट द्यायला आलो। तिथे गेल्यानंतर आज गेल्यानंतर मला तिथे गर्दी दिसली, म्हटलं शटर का बार डाऊन आहे। तर त्या बँकेतले कर्मचारी बोलले की बा मॅनेजर फरार झाला किंवा मॅनेजर आहे नाही। मग माहिती पडल्यास की मी ते रिपोर्ट करायला आलो। आता लोक तर बँक खूप आहे, इथे 25-30 लोक तर आता आले, अजून असू शकतात। चेन आहे 5.5 लाख रुपये। पोलिसांना तक्रार दिली आहे? हा, द्यायलाच आलो, फक्त ती पावती राहिली होती, पावती घ्यायला गेलो। पोलिसांकडून काय म्हणणं? त्यांचं म्हणणं पडलं जे रिकव्हरी करून देईल।